नमस्कार, मी अक्षय देशपांडे, बदलापूर अपडेट्सचा ॲडमिन. स्पार्क फिल्म आणि बदलापूर अपडेट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कला चर्चासत्र भाग 1 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते माननीय राजेश देशपांडे सर. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो एव्हरीबडी. हाय. नमस्कार, मी सिद्धेश सर, गायकवाड. तुम्ही वेळात वेळ काढून आज आपल्या चर्चासत्रासाठी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या लाईव्ह सेशन मध्ये. त्याचं नाव आहे कला चर्चा सत्र. आणि आपल्यासाठी आज पहिले आपले मराठी सेलिब्रिटी आलेले आहेत, राजेशजी देशपांडे. आणि राजेश सरांचं नाव ऐकलं की तुमच्या समोर उभा राहतो तो करून गेलो गाव, कुमारी गंगूबाई नॅनमॅट्रिक, श्री स्वामी समर्थ आणि असे श्रीबाई समर्थ असे अनेक असे फेवरेट असे सगळ्यांचे गाजलेले अशी नाटकं. आणि तेच आपले सर्वांचे फेवरेट आपले राजेश सर आपल्या सोबत आलेले आहेत. राजेश सर, सर्वांतर्फे मी तुमचं स्वागत करतो. थँक्यू. नमस्कार सर्वांना. थँक्यू सर, तुम्ही तुमचा मोलाचा वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आज आपला जो सेशन आहे कोरोना नंतरचा काळ, कोरोना नंतर जो परिस्थिती आपल्यावर सर्व कलाकारांवर जी आता उद्भवली आहे, त्यानंतर आपला हा पहिला इंटरव्ह्यू असणार आहे. त्यामुळे तुम्हाला माझा पहिला प्रश्न हाच असेल की सर, कोरोना काळात तुम्हाला काय प्रॉब्लेम फेस करावे लागलेत किंवा काही प्रॉब्लेम्स तुम्हाला पर्सनली फेस करावे लागले असतील, लॉकडाऊन मुळे जे प्रॉब्लेम झाले त्याबद्दल तुम्हाला काय झालं सर, मतलब तुम्ही कसं फेस केलेत? मुळात कोरोनाचं जे संकट आलंय ते सगळ्या जगावर आलेलं आहे. ते काय फक्त भारतावरती किंवा महाराष्ट्रावरती आलेलं नाहीये किंवा एकाच क्षेत्रावर आला असं नाही. त्याच्यामुळे सगळं जगच या संकटात भरडलं जातंय. त्याच्यामुळे खरं तर आता आपण सगळे एकत्रच एकाच बोटीत सगळे प्रवास करत आहोत. आणि हे खूप अचानक आलेलं संकट आहे, अनपेक्षित संकट आहे. कुणी याची कल्पना सुद्धा केलेली नव्हती कधी. असं संकट हे आलंय. आणि मुळात कसं आहे ना की आता कला क्षेत्राचाच जर विचार केला तर कला क्षेत्र ही माणसाची शेवटची गरज मानली जाते. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा भागल्यानंतर माणूस मनोरंजनाकडे वळतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या कोरोनाचा सगळ्यात मोठा फटका जर कुठल्या क्षेत्राला बसत असेल तर तो कला क्षेत्राला बसणार हे स्वाभाविक आहे. पण मुळात सगळेच कलावंत, या क्षेत्रात येणारी कलावंत मंडळी आहेत ती मुळातच संकटात संधी शोधणारी असतात असं मला वाटतं. कारण त्यांनी हे स्वीकारलेलं असतं. नुसता करोनात असं नाही. जेव्हा नाट्य क्षेत्रात किंवा सिनेमा क्षेत्रात, मालिका क्षेत्रात एखादा माणूस येतो तेव्हा इथली अनिश्चितता त्याने स्वीकारलेली असते. त्याला ती माहिती असते. आज करोनामुळे काम नाहीये, उद्या अजून दुसऱ्या कुठल्यामुळे आज काम आहे, उद्या नाही, ह्याची आमची मनाची तयारी कायम असते. फक्त कोरोनामुळे खूप काळ आम्ही सगळे घरी बसलोय. पण याचा माझं झालं म्हणजे 2 नाटकं खूप छान चाललेली होती, हिमालयाची सावली आणि ह्यांचं करायचं काय, ही दोन्ही नाटकं खूप चाललेली असताना, हाऊसफुल गर्दी खिचत असताना हे करोनाचं संकट आलं. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की चला आम्ही ऍक्टर म्हणा, लेखक, दिग्दर्शक कसे तरी जगू शकतो. सगळ्यात वाईट मला या बॅकस्टेज आर्टिस्ट जे आमचे असतात, बॅकस्टेजचं काम करणारे किंवा जी तांत्रिक मंडळी असतात, जी सेटवर अगदी स्पॉट दादा असतात किंवा जी मागे काम पडद्यामागची माणसं असतात, त्यांच्यावर जास्त मोठं हे संकट आहे. कारण त्या बिचाऱ्यांचं हातावर पोट असतं. म्हणजे आमचे सगळ्याचे लेखक पण हातावरच पोट असलेलं आहे, दिग्दर्शक पण हातावरच पोट असलेलं आहे. पण त्यांचं जास्त मोठं संकट असतं आणि त्यांचं खूप मला वाईट वाटतं. त्या बिचाऱ्यांना खरं तर खूप मोठा आधार त्यांना द्यायला पाहिजे, सर्वांनी खूप सहकार्य करायला पाहिजे असं मला वाटतं. पण मला हे संपेल आता आणि सगळं छान होईल. आपण कायम पॉझिटिव्ह विश्वास, पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. आणि माझं ब्रीदवाक्य असतं, फार तर काय होईल, सुपरहिट होईल. हे माझं आयुष्याचं ब्रीदवाक्य आहे. त्याच्यामुळे यातून दुर्दैवाने खूप आपली जवळची माणसं जात आहेत, खूप लोकांची नातेवाईक जात आहेत, त्यांची भेटही होऊ शकत नाहीये. पण हे सगळं संपल्यावर जे जग असेल ते छान असावं, एक छान माणसांचं जग असावं एवढीच आपण अपेक्षा करूया. अजून काय? ओके, म्हणजे सर तुमच्या आता म्हणण्यानुसार आपली नाट्यसृष्टी थोडीशी मंदावलेली आहे, पण ती लवकरच आता जागेवर येणार आहे आणि त्यानंतर लगेचच
आपले आता तुम्ही बघू शकता की काही सिरियल्सच्या शूटिंगही थोड्या थोड्या प्रमाणात चालू झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपली नाट्यसृष्टी आता थोड्या थोड्या म्हणजे ट्रॅकवर येण्याची तयारी झालेली आहे. असं म्हणजे आता किती दिवस लागू शकतात, म्हणजे सर अंदाजे तुम्ही बघायला गेले की नोव्हेंबर डिसेंबर असं काही तुमचं डिस्कशन झालं आहे का दिग्दर्शकांचं और प्रोडक्शन टीमचं वगैरे? नाही, काय आहे, मालिकांचं शूटिंग जरूर सुरू झालेलं आहे. ते सुद्धा त्याची सगळ्या बंधनं पाळून सुरू झालेलं आहे. कारण व्हायलाच पाहिजे, ते थांबवताच येणार नाही. माणसं जगायला तर पाहिजेत. माणसं भुकेने उपासमारीने मरतील ना माणसं. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी या सगळी शिस्त पाळून सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते सुरू होतंय ना. थिएटर सुरू व्हायला थोडा वेळ लागेल असं मला वाटतंय, कारण तिथे गर्दी होणं ही मूळ गरज असते. नुसती नाटकं सुरू केली, थिएटर सुरू केले, सिनेमांची थिएटर सुरू केली आणि माणसं झाली नाही तर उपयोग आहे. जो गर्दी होणारी जी ठिकाणं आहेत ती सुरू व्हायला मला वाटतं अजून काही 2-3 महिने जातील. लस येत नाही, जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत माणसांच्या मनात एक शाश्वती निर्माण होणार नाही आणि तोपर्यंत ही थिएटर सुरू होऊन तसाही काय फायदा होईल असं मला वाटत नाही. पण असं म्हणतात की नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत नाटकांची थिएटर्स, चित्रपटांची थिएटर सुरू होती आणि माझी खात्री आहे की मराठी माणूस तरी जो आसुसलेला आहे नाटकं बघायला, सिनेमे बघायला, तो गर्दी करेल. कारण घरात बसून त्याची नाटक ही पहिली भूक आहे मराठी माणसाची. तो मला नाही वाटत की त्याच्यामुळे आता करोनाला घाबरून ऑफकोर्स सुरक्षित राहायला पाहिजे, पण गर्दी करणार चांगल्या कलाकृतींना तर पूर्वीपासूनच गर्दी होते, आता अजून होईल असा माझा स्वतःचा विश्वास आहे. हो सर, नक्कीच आपण ही अपेक्षा करूयाच की आता कोरोना नंतर जी आपली नाटकं सुरू होतील म्हणजे प्रत्येक नाटकाला आपला हाऊसफुल बोर्ड लागेल अशी आपण अपेक्षा करूया. आणि आता मी माझ्या सर्वांचे आपले जे आवडता प्रश्न असतील, कोरोना काळ तर हे आपण तो सफर करतोय, पण आता तुम्ही आलेत तर सर्वांना तुमची माहिती पण हवी आहे. सर, आमच्या प्रेक्षकांना तुमची माहिती द्यायची की तुम्ही या क्षेत्रात कधी आलेत आणि तुम्हाला कसं वाटलं की आपण या क्षेत्रात घुसावं किंवा दिग्दर्शनामध्ये पुढे जावं, हे कधी सुरू झालं? नाही, मुळात मी कोकणातला, माझं गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यात येळवण नावाचं एक अत्यंत दुर्गम गाव आहे. म्हणजे अजूनही तिथे मोबाईलला रेंज नाही असं गाव आहे. एका दरीत वसलेलं छान सुंदर, म्हणजे तिथे गेलं की स्वतःच्या श्वासाचा सुद्धा आवाज खाबरवतो एवढी शांतता आहे माझ्या गावामध्ये. आणि माझं शालेय शिक्षण 11वी-12वी पर्यंत तिथे झालं आणि माझे वडील मुळात कलावंत आहेत. म्हणजे ते दादा कोंडकेंबरोबर राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात काम करायचे, ढोलकी वाजवायचे, पेटी वाजवायचे. त्यांना काही कारणास्तव ते मग मुंबई सोडून रत्नागिरीत गेले आणि तिकडे मग त्यांनी शैक्षणिक कामाला सुरुवात केली. त्यांनी अनेक हायस्कूल्स काढली, सामाजिक काम सुरू अजूनही ते करतात. पण त्यांचं एक स्वप्न होतं अधुरं राहिलेलं की माझा कलावंत मला नाही होता आलं काही कारण, पण माझा मुलगा व्हावा. आणि आमच्या शाळेत घरात तसं वातावरण होतं. वडील छान गायचे, आम्ही भजन म्हणायचो. घरात चांगली चांगली पुस्तकं यायची, ती मला लहानपणापासून वाचायला मिळाली माझ्या नशिबाने. म्हणजे माझ्या 5वी पर्यंत शिक्षण माझं कंदिलाच्या उजेडावर झालं. पण फोन नव्हता, टीव्ही नव्हता, पण पुस्तकं होती. आणि ती पुस्तकं मी त्या वयात सुद्धा मोठमोठ्या लेखकांची पुस्तकं मला वाचायला मिळत होती. आणि कुठेतरी ते होतं की वडिलांनी मला एक सांगितलं होतं की आयुष्यात गुंड झालास तरी चालेल, पण आदला मधला गुंड होऊ नको, स्टॉपचा गुंड हो. म्हणजे जे काय करशील ते जीव तोडून कर. आणि मला या क्षेत्रात यायचंच होतं. शाळेत असताना आम्ही एकांकिका वगैरे करत होतो. गावच्या लेवलला आम्ही मुलं कुठेतरी जमून कुठल्या तरी झाडाच्या मागे जाऊन विषा काढून वगैरे आम्ही तिकडे ते गावात जे नमन व्हायचं, भारुडं व्हायची, तसे आम्ही मग नकला करत. आणि मला लहानपणापासून या क्षेत्रात यायची आवड होतीच. मला कविता लहानपणापासून सुचत असत. त्याला कविता म्हणायच्या की काय म्हणायचं हा भाग वेगळा, पण मला काहीतरी सुचत लहानपणापासून, ते मी लिहून ठेवत असे. तर ती ओढ होतीच. आणि मग मुंबईत मी ठरवून आलो या क्षेत्रात यायचं म्हणून. मुंबईत आमचे नातेवाईक होते, आमचं काही घर वगैरे नव्हतं. आणि मग या क्षेत्रात आलो आणि ठरवूनच या क्षेत्रात यायचं हे अगदी मनापासून ठरवलं होतं. मला अनेक नोकऱ्याही केल्या. म्हणजे जोपर्यंत मला परमनंट या क्षेत्रात काही काम मिळेल अशी शाश्वती नव्हती, तोपर्यंत मी खूप नोकऱ्या केल्या. मुळात आलो, पहिल्यांदा इकडे शिकलो. कॉलेज करत असताना मी शिबिरं केली. सुधाताई करमरकरांचं शिबिर केलं, अजून काही वर्कशॉप्स केले. की मुळात आपल्याकडे गैरसमज काय होतो की या क्षेत्रात यायचं म्हणजे डायरेक्ट फोटो काढले की काम मिळेल. तसं नसतं. तुम्हाला डॉक्टर व्हायला 5-6 वर्ष लागतात, इंजिनियर व्हायला 5-6 वर्ष लागतात. तर तुम्हाला आर्टिस्ट व्हायला, मग कोणी असेल, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, त्याचं शिक्षण घेणं महत्वाचं आहे. टॅलेंट बऱ्याच लोकांकडे असतंच,
अभिनेता तर प्रत्येक माणूस ऍक्टर असतो की हो ना. प्रत्येक क्षणी फसवत असतो कोणाला तरी अभिनय करून. पण ते शिक्षण घेतलं पाहिजे हे माझं म्हणणं सगळ्यांचंच असतं आणि ते मी घेतलं आणि मग मी एक हौशी एका हौशी संस्थेमध्ये जॉईन झालो. तिथे मी बॅकस्टेज करायचो सगळं. झुलवा नावाचं नाटक आलं होतं ते उत्तम बंडू तुपे यांच्या कादंबरीवरती. चेतन दातारनी त्याचं नाट्य रूपांतर केलं होतं आणि वामन केंद्रेने ते डिरेक्ट केलं होतं. त्या नाटकात मी पहिल्यांदा मॉब मध्ये काम केलं, झाड बनणं, आणि मग हळूहळू मला तिथे काही डायलॉग्स मिळायला लागले. त्याच्यात डान्स होते. अरुण चांदीवाल यांनी खूप सुंदर नृत्य बसवलं होतं. देवदत्त सावळेंचं संगीत होतं अप्रतिम. आणि सन्मित्र नावाची एक संस्था होती गोरेगावची, त्या संस्थेचं ते नाटक केलं होतं. जिथे सयाजी शिंदे या नाटकामुळे सगळ्या महाराष्ट्राला समजले, सुकन्या कुलकर्णी सर्व महाराष्ट्राला समजले. ते झुलवा नाटक, तिथून माझी त्याला म्हणू आपण समांतर रंगभूमीवरचा प्रवेश सुरू झाला. आणि तिथून मग एकांकिका करत, इंटर कॉलेजिएट करत, हळूहळू हळूहळू मग मला कुठेतरी अभिनेता म्हणूनच आलो मी इकडे. अभिनेताच व्हायचं होतं. पण मला मग असं असतं ना की अरे मला लिहिता येते याची जाणीव असते. मग मी लिहायला लागलो. मग एकांकिका सुरू झाल्या. मग मी एक एकांकिका लिहिली, ती इंटर कॉलेजिएटला सादर झाली, फ्रीडम ऍट मिडनाईट नावाची. जोशी बेडेकर कॉलेजने केली होती ती, विनोद कुलकर्णीने डिरेक्ट केली होती. तिला खूप तिकडे तिची वाहवा झाली. मग त्या एकांकिकेचं नाटक, व्यावसायिक नाटक केलं मी, आम्ही आलो रे नावाने. पहिल्यांदा व्यावसायिक रंगभूमीवर लेखक दिग्दर्शक म्हणून आलेलं माझं पहिलं नाटक होतं. त्यात संजय नार्वेकर आणि विजय कदम मुख्य भूमिकेत होते. त्याच्या आधी मी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनय करायला लागलो होतो. म्हणजे मी आनंदा नांदोसकर म्हणून आहेत, त्यांच्या नाटकांमध्ये म्हणजे माझ्या बायकोचा डॉक्टर नावाचं नाटक होतं. त्याच्यात उदय टिकेकर, अर्चना पाटकर वगैरे होते. त्याच्यात मी एक रोल करत असे आणि बॅकस्टेजही करत होतो. तर बॅकस्टेज करून मी रोल करत असे बॅकस्टेज, आणि त्यासाठी मला 75 रुपये नाईट मिळायची त्यावेळी. पण मला तो प्रश्न नव्हता. मला शिकायचं होतं, मला काही करून घुसायचं होतं. बरं, इथे कोणी माझा गॉडफादर नव्हता, इथे माझ्या ओळखीचं कोणी नव्हतं. वडिलांनी जे काम केलं होतं त्याला खूप काळ झाला होता. त्याच्यामुळे मला जिथे संधी मिळेल तिथे येईल ते काम आणि पडेल ते काम करत राहिलो मी. आणि कुठली लाज नाही बाळगायची. मुळात हेच आहे की या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्ही पडेल ते काम केलं पाहिजे बॅकस्टेज पासून, असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आणि माझ्या सुदैवाने मला खूप चांगले गुरु मिळाले ज्यांनी माझ्या भाषेवर माझ्या काम करून घेतलं. अर्थात माझी भाषा तशी बरी होती. गावात माझ्याकडे आई वडील माझे शिक्षक होते, त्याच्यामुळे भाषा तशी बरी होती. पण नंतर मी आत्माराम भेंडे म्हणजे बापू डिरेक्ट केलेल्या एका फार्समध्ये सुद्धा मला काम करायची संधी मिळाली, कमाल कस्ती धमाल. त्यांच्याकडूनही खूप शिकायला मिळालं. म्हणजे त्याचा एक किस्सा सांगतो. त्याच्यात मी एक छोटा रोल करत होतो 4-5 वाक्यांचा. शेवटी येतो. हा चालेल ना, सांगू ना, वेळ आहे ना आपल्याकडे? हो हो नक्कीच. आम्ही किस्से ऐकायलाच आज तुमच्यासाठी तुमच्यासोबत संवाद साधायला बसलो. तो फार्स होता आणि त्यावेळी मोबाईल काही नव्हते. आणि मी एक छोटा रोल करत होतो. शेवटी त्याची एंट्री असते, सीबीआय वाला म्हणून तो येतो आणि तो सगळं फार्स मध्ये असतं ना, शेवटी सगळं ओपन करतो. तर तसं मध्ये 5-6 वाक्यांची शेवटी एंट्री होती. आणि रवींद्र नाट्य मंदिरला रंगीत तालीम होती. आणि अजून एक 2 कॅरेक्टर, वेगवेगळी 2 कॅरेक्टर करणारा एक ऍक्टर, तो तिकडेच कुठेतरी अंबरनाथ वगैरे राहायचा बिचारा. आणि तो रंगीत तालमीला आलाच नाही. प्रयोग उद्या. बरं, त्यावेळी फोन नाही, काही नाही. सगळे चिंतेत पडले, आता करायचं काय अरे बाप रे. पण त्यावेळी मला एक सवय होती जी अजून आहे, मी सगळं नाटक सगळ्यांचं पाठ करून ठेवायचं. म्हणजे जो तालमीला यायचा नाही त्याच्याऐवजी मी उभा राहत असे. त्याच्यामुळे मला सगळ्यांचे रोल माहिती असायचे. बरं, मी चहा आणणं वगैरे सगळी कामं करत असे. नटांना चहा देणं म्हणजे सगळी म्हणजे आता बाकी सगळ्यांना माहिती आहे बॅकस्टेज म्हटल्यावर काय करावं लागतं, सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. तर मग मी त्या नांदोसकरांना म्हटलं की अण्णा, म्हणतो त्यांना, अण्णा ते 2 रोल मी करू शकतो. कसे काय करू शकतो? म्हटलं काय आहे, मी शेवटी सीबीआय ऑफिसर म्हणून येतो. हो, मग ते 2 जो माणसं येतात, मी शेवटी म्हणेन ना, तो आला होता ना तो धोंडू, तो पण मीच होतो. तो पांडू आला होता, तो पण मीच होतो. मी वेश बदलून मुद्दाम आलो होतो. हा, पण तू करणार, बापूंना सांग, आत्माराम भेडेंना सांग, त्यांना बघा आवडतंय का, पटतंय का. त्यांना म्हटलं बापू असं आहे, दुसरा पर्याय नाही, कारण आता उद्या प्रयोग आहे, एका रात्री दुसरा नट कोण करताय. तो म्हणाले चल करून दाखव. आणि ते 3 रोल करून दाखवले आणि त्यांना आवडलं ते. तर मला एक 4 वाक्य असलेला रोल मी करत होतो. केवळ माझ्या सिन्सिअरिटीमुळे, मी सगळ्यांचे सगळे रोल बघून ठेवून तयार करलेले असल्यामुळे मला 3 रोल करायची संधी मिळाली एका नाटकात. तर त्याच्यानंतर मग हे वयच असं असतं नावाचं नाटक आम्ही केलं होतं. वीरेंद्र प्रधाननी लिखाण केलेलं, दिग्दर्शित केलेलं, जे चंद्रलेखाने निर्मित केलं.
तर तिथे मग चंद्रलेखात मला प्रवेश मिळाला. त्या वयच असं मध्ये सुद्धा छान टीम होती आमची. प्रज्ञा जावळे, निलेश दिवेकर, विनोद कुलकर्णी, वीरेंद्र प्रधान. आणि ते सुरू असताना मला त्यावेळी खूप जोरात चाललेलं नाटक होतं ऑल दी बेस्ट. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल द बेस्ट. त्यावेळेचं. म्हणजे पहिल्यांदा संजय नार्वेकर, भरत जाधव आणि अंकुश चौधरी त्याच्यात करायचे. छान चाललेलं. दिवसाला 3-3 प्रयोग होत असत त्याचे. तर ऑल दी बेस्ट मध्ये परत अंकुश चौधरीने सोडलं होतं ते नाटक, संजय नार्वेकरने पण सोडलं होतं आणि मला तो आंधळ्याचा रोल करायची संधी मिळाली. भरत जाधव, मी आणि संतोष मयेकर आमची एक टीम होती. सतीश राजवाडे, आनंद इंगळे आणि श्रेयस तळपदे यांची एक टीम होती. पण आम्ही कुठल्याही टीम मध्ये कुठेही जायचो. म्हणजे असं नव्हतं की ह्या टीम बरोबर कधी त्या टीम बरोबर कधी. आणि ऑल दी बेस्ट करताना आम्ही वर्षात 1 वर्ष केलं ऑल दी बेस्ट नाटक. एका वर्षात जवळजवळ 360 प्रयोग केले त्या नाटकाचे. कारण रोज प्रयोग आणि दौरे 20-20, 25-25 दिवसांचे दौरे असत. त्या नाटकाने मला खूप काही शिकवलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरता आलं. तिथल्या प्रेक्षकांची नस सापडणं म्हणतो ना, ते मला त्या नाटकाने शिकवलं. आणि भरत सारख्या ऍक्टर बरोबर, संतोष सारख्या एका हरवणारी ऍक्टर होता संतोष, आता तो नाही आहे आपल्या दुर्दैवाने. त्याला मला खूप शिकायला मिळालं त्या नाटकाने. आणि मग तो प्रवास सुरू झाला. आणि असं करता करता मग पुढचं सिरियल माध्यमात नंतर घुसलो. पण ह्या नाटकाच्या ह्याच्यात तुम्हाला सांगतो, मी जवळपास व्यावसायिक 87ला मी सुरुवात केली सुरुवापासून. आणि त्याच्यानंतर मला 95ला वगैरे मी व्यावसायिक नाटकात मला संधी मिळाली. पण त्याच्या आधी मी खूप स्पर्धांमध्ये कामं केली, खूप म्हणजे संस्थांमधनं कामं केली आणि खूप बघितलं. मुळात सगळी नाटकं बघायला मिळत होतं. शिवाजी मंदिरला तर मी पडलेलाच असायचो, कारण तसं स्वतःचं घर नव्हतं, दिवसभर कुठे जाणार. मग शिवाजी मंदिरला नाटकं बघायची. मग शिवाजी मंदिर पैसे नसायचे नाटकात तिकीट काढून. कधी कधी कोणतरी ओळखीचं असेल तर पास द्यायचा. पण नंतर मग हळूहळू नाटक सुरू झालं की गपचूप जाऊन मी बसायचो. मग तिथले एक डोअरकीपर होते, जे आहेत ते अजून, पवार नावाचे, ते मग मला बाहेर काढायचे. त्यांना कळायचं हा येऊन बसलाय. मग अलीकडेच काही 2 वर्षापूर्वी माझा शिवाजी मंदिरला वेगळ्या कारणासाठी काहीतरी सत्कार झाला, एका संस्थेने केला. त्यावेळी त्या पवारना मी ती आठवण करून दिली. म्हटलं अहो, आठवते का तुम्ही मला बाहेर काढायचा, आता माझा इथे सत्कार होतोय. म्हटलं थँक्यू, म्हणजे तुम्ही मला बाहेर काढायचं ते तुमचं काम तुम्ही करत होता आणि तुम्ही जिद्द वाढवत होता माझी, की त्याच्यातून मला अजून प्रेरणा मिळत होती की अरे एक दिवस असा आला पाहिजे की मला कोणी बाहेर नाही काढणार. तर असे खूप घटना आहेत, खूप गोष्टी आहेत, किस्से आहेत. बरोबर, ते त्यांची ड्युटी करत होते. सर, आता नाटकांचा विषय निघालेलाच आहे, तर माझा एक छोटासा प्रश्न आहे की तुम्ही एवढे नाटकं केलेत आणि खूप सारे सक्सेसफुलही झालेत, मग त्यातलं सर्वात जवळचं आणि सर्वात आवडतं असं नाटक कुठलं असेल तुमचं? नाही, असं नाही सांगता येणार. कारण कसं आहे ना, असं कुठल्या नाटकाचं नाव कसं घेणार. कारण मी लिहून दिग्दर्शित केलेली माझीच अपत्य होती, त्याच्यामुळे त्यांच्यात आपण दुजाभाव करू शकत नाही. मी डिरेक्ट केलेली नाटकं सुद्धा मी दुसऱ्याची दत्तक घेऊन केलेली असते, त्याच्यात दुजाभाव करू शकत नाही. प्रत्येक नाटकाची एक वेगळी गंमत होती खरं सांगायचं. म्हणजे माझं पहिलं नाटक व्यावसायिक नाटक लेखक दिग्दर्शक म्हणून आम्ही आलो रे. बरोबर, ते खूप धमाल नाटक होतं आणि धमाल चाललंही होतं. तर पहिल्या बाळणपणाच्या वेळा आणि पहिल्या मुलाचं कौतुक वेगळं असतं. त्याच्यामुळे त्याचं कौतुक वेगळं, आम्ही आलोयचं कौतुक वेगळं होतं. गंगूबाई नॉन मॅट्रिक सिरियल माझी गाजली, त्याच्यावर आम्ही नाटकही केलं. गंगूबाई मॅट्रिक नावाचं, त्याचेही खूप प्रयोग झाले. त्याची एक वेगळी गंमत होती. म्हणजे जिथे गंगूबाई मॅट्रिकचे प्रयोग अशा ठिकाणी झालेले आहेत, म्हणजे अष्टविनायक संस्थेने ते केलं. दिलीप जाधव आमचे दादा निर्माते होते, की महाराष्ट्रातल्या अक्षरशः सांगतो ज्यांना नाटकातला नही माहिती नाही अशा ठिकाणी पण तिथे प्रयोग केले. आणि ह्या लोकांचा ग्रेटनेस म्हणजे निर्मिती सावंत यांचा मी जास्त मानेन, की त्या कुठेही नाटकाचा शो करायला तयार असतात. मग त्यांना ते अमुकच हवं तमुकच हवं असं नाही, नाटकाचा शो होणं महत्वाचं आहे. आणि मी त्याचा क्रेज बघितले, त्या नाटकाच्या शोला येणाऱ्या प्रेक्षकांची क्रेज बघितली. लोक वेडी व्हायची गंगूच्या आणि छूच्या, म्हणजे आमच्या पॅडीच्या एंट्रीला. अशी ती क्रेज होती. सिरियल घराघरात पोहोचली होती आणि त्याच्यामुळे त्या सिरियलमुळे लोक याला गर्दी करायचे नाटकाला. आणि नंतर तेही त्या वेगळ्या दृष्टीने मला आवडतं. नंतर आता श्रीबाई समर्थ ते सुद्धा मी लेखन दिग्दर्शन केलं, त्याची एक वेगळी गंमत आहे. हिमालयाची सावली बसवताना माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. हिमालयाची सावली सारखं नाटक
1972 साली डॉक्टर लागूनी बसवलं होतं आणि त्यांनी काम केलं होतं. ते इतक्या वर्षांनी पुन्हा करताना दिग्दर्शक म्हणून, बरं माझ्यावर एक कॉमेडीची छाप होती, त्याच्यामुळे सगळ्यांचे अँटिने असे वर झाले होते, राजेश देशपांडे हिमालयाची सावली करतोय, अरे देवा बापरे लागली वाट, काय 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 काही बोलत असतील लोक. माझ्या जवळच्या मित्रांना मी माहिती होतं मी काय करू शकतो ते. पण हिमालयाची सावली हे माझ्यासाठी एक तर गोविंद चव्हाण, सुप्रिया प्रोडक्शन आणि रेडेकर साहेब आमचे, त्यांनी मला विश्वास दाखवला. निर्मात्यांनी विश्वास दाखवणं खूप महत्वाचं असतं. त्यांनी माझ्यावर हिमालयाची सावली सारखं नाटक सोपवलं, त्यांच्यासाठी मी कधी त्यांचे उपकार विसरू शकत नाही. आणि मग त्याच्यावर खूप मेहनत करून मी 6 महिने हिमालयाची सावलीशिवाय दुसरं काही केलं नाही. मला आलेली सिरियल बिरियलची कामंही मी सोडून दिली, कारण म्हटलं अशी संधी आयुष्यात मिळणार नाही. आपण आर्थिक तडजोड करू, थोडी तोशीच सोसू, खर्च कमी करू सगळे, पण हिमालयाची सावली सारखं नाटक तुला करायची संधी मिळते राजेश देशपांडे, तर इथे माती खाऊ नकोस. जीव तोडून केलं सगळ्या कलावंतांनी. शरद पोंक्षे आजारातून उठून पुन्हा आले, सगळं जुळून केलं ते. आणि त्याची एक गंमत वेगळी आहे. तशी फुलराणी केलं, ते दिग्दर्शन करायची संधी मिळाली. ती फुलराणी सारखं अभिजात नाटक, त्याची एक धुंदी आणि गंमत वेगळी शिकायला मिळालं खूप, की भाषा काय असते. पु ल देशपांडेंचं लिखाण, मराठी भाषेची गंमत, हेमांगी कवी, डॉक्टर ओक आणि त्या सगळ्या विजय पटवर्धन आणि सगळे खूप छान टीम होती. तर असं नाही मला विषय काढलेलाच आहे, ती फुलराणीचा विषय काढलेलाच आहे. तर मी असं ऐकलं होतं की त्याच्या कास्टिंगच्या वेळी पण हेमांगी कवींच्या काही किस्से झाले होते, त्याबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, किस्से नव्हते झाले. कसं असतं, हेमांगी आणि मी खूप आधीपासून ओळखत होतो एकमेकांना. म्हणजे गंगूबाई हेमांगी एका एपिसोडला आली होती काम करायला, तेव्हापासून तिची माझी ओळख झाली आणि ती अक्षरशः माझ्या मनात ठसली, ही सॉलिड आहे, तिच्यात काहीतरी आहे. मग आम्ही धुडगूस नावाचा सिनेमा केला, त्याच्यात हेमांगीने मेन रोल केला होता, अप्रतिम केला होता. तर माझ्या डोळ्यासमोर हेमांगीच होती फुलराणीसाठी. पण शेवटी कसं असतं, निर्मात्यांना पण पटवून द्यायला लागतं ना. शेवटी पैसे जे लावतात त्यांना पटवून देणं गरजेचं असतं, की शेवटी त्यांचा पैसा जाणार असतो. उद्या काही अपयश आलं कुठल्याही गोष्टीने तर आपण हात वर करून मोकळे होऊ शकतो, पण निर्माता बिचारा जातो ना काही लाख रुपयाला. तर मग त्यांना तो पटवून देण्यासाठी मग मी ते पेपरला वगैरे आलो होतं की फुलराणीच्या शोधात. आणि मग पण हेमांगी माझ्यासाठी का परफेक्ट होती सांगतो, कारण हेमांगी मुळात तिचं दिसणं आणि ते फुलराणीसारखं ती तशी काय म्हणू त्याला, क्रूड दिसणं, क्रूड म्हणतो आपण, ग्राम्य दिसणं, ती मुळात सातारची आहे स्वतः. मुळात ती सातारची आहे. आणि फुलराणीची जी गोष्ट माहिती असेल की फुलराणी बदलते, म्हणजे तो प्रोफेसर तिला बदलायला लावतो, ते तिच्या मनाविरुद्ध बदला. तर फुलराणी तशीच दिसली पाहिजे, ती तशीच पाहिजे. एका रस्त्यावर फुलं विकणारी मुलगी उन्हातानात ती कशी दिसेल, ती गोरी गोमटी चकाचक अशी कशी असेल, तर ती फुलराणी परफेक्ट होती. आणि हेमांगीच्या टॅलेंट बद्दल तर मला पहिल्यापासून विश्वास होता, तिने अप्रतिम रोल केला, त्याच्यामुळे तेही जुळून आलं. त्याचेही 100-150 प्रयोग झाले, नंतर काही कारणाने ते थांबलं, पण तेही छान झालं. म्हणजे फुलराणी तर इतक्या लोकांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे अजून जबाबदारी होती आमच्यावर. हिमालयाची सावली 40 वर्षानंतर आलं होतं, त्याच्यामुळे मधल्या 40 वर्षात अनेक लोकांनी ते बघितलं नव्हतं. पण आमच्या देवाने ज्याने आधीचं नाटक बघितलं होतं, ज्याने ते केलंही होतं, असे अभिनेतेही त्यावेळेस येऊन बघून गेले आणि त्यांनी आमच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली की तुम्ही कुठेही कमी पडला नाही. म्हणजे आम्ही खरं सांगायचं तर आम्ही कृतकृत्य झालो, कारण खूप टेन्शन होतं. त्याच्यात शरद पोंक्षे आजारी असल्यामुळे अजून टेन्शन, आम्ही त्या टेन्शन मध्ये असायचो की त्यांचे पाय सुजलेले होते, त्यांना दमायला व्हायचं. पण त्यांनी पण इतकं निष्ठा रंगभूमीवरची कशी असावी आणि माणसाने शिस्तबद्ध नट कसा असावा याचे आदर्श उदाहरण म्हणजे शरद पोंक्षे आहे. आणि मी सगळ्या मुलांना सांगतो की तुम्हाला रंगभूमी आहे ना, रंगभूमी तुम्हाला निष्ठेने केली तर एवढं देते ना, खूप देते. पाट्या नाही टाकायच्या, फसवायचं नाही, तिथे प्रतारणा नाही करायचं. हा, थोडं उशिरा मिळेल, पण आजवर तुम्ही सगळी मराठीतले ऍक्टर बघा, लेखक दिग्दर्शक बघा, ज्यांनी प्रामाणिकपणे निष्ठेने नाटक केलं त्यांना 4 दिवस उशिरा मिळाला असेल, पण जे मिळालं ते त्यांच्या आयुष्याला आणि पुढच्या अनेक पिढ्यांना नाव ठेवावं असं काहीतरी मिळालंय. तो रंगभूमी फार महत्वाची आहे. आणि माझ्या सुदैवाने मला आजपर्यंत खूप चांगल्या लोकांबरोबर करायची संधी मिळाली. माझे निर्माते सगळे मला चांगले मिळाले.
त्याच्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला अशा कलाकृती करायची संधी मिळत आले, याच्या पुढेही मिळेलच. हो नक्की सर. आता लाईव्ह चालू असल्यामुळे आपल्याला कमेंट्स मध्ये प्रश्न पण येत आहेत की सर तुमचं पुढचं नाटक काय असेल. कविता वाघ यांचा प्रश्न आहे की तुमचं पुढचं नाटक कुठलं असेल. पुढची आता माझ्याकडे दोन नाटकं लिहून तयार आहेत. माझी स्वतःची लिहून तयार आहे, ती मी करेनच. त्याच्या आधी आम्ही एक अष्टविनायक संस्था जी आहे, दिलीप जाधव आहेत, त्यांनी आम्ही शिवाजी महाराजांवरती एक खूप मोठं महानाट्य करायचं आमचं ठरलं होतं. आमच्या तालमी सुरू होणार होत्या आणि कोरोना आला. 5 तासाचं नाटक आम्ही करणार आहोत आणि ते आपले देशपांडे, शिरीष गोपाळ देशपांडे जे आहेत मोठे इतिहास तज्ञ, त्यांनी ते लिहिलेलं आहे. तर ते एक मोठं प्रोजेक्ट आहे. 5 तासाचं नाटक होणार आहे ते. तो एक प्रोजेक्ट आहे. अजून एक विनोदी नाटक मी बहुतेक आम्ही करू. पुण्याचे निर्माते आहे मतकरी सरांचं बहुतेक वटवट सावित्री त्याचंही चालू आहे. तर 4-5 नाटकांचे असे प्लॅन ठरलेले आहेत. 2 स्क्रिप्ट माझी असतील, बाकी अजून 2-3 आहेत इतरांची असतील. त्याच्यामुळे नाटक हा माझ्यासाठी ऑक्सिजन आहे, श्वास आहे. त्याच्यामुळे नाटक तर करत राहणारच. म्हणजे त्या सिरियल, चित्रपट, वेब सिरीज या सगळी गोष्टी आहेतच, पण नाटक केल्याशिवाय जगता येत नाही. नाटक करणं म्हणजे एखाद्या सासूरू वासणीने माहेरी जाण्यासारखं आहे किंवा शहरातल्या सगळ्या ह्या प्रदूषित वातावरणातून स्वतःच्या गावी जाण्यासारखं आहे. तो नाटक हे तुम्हाला जगवतं. त्याच्यामुळे नाटक तर आयुष्यभर चालूच राहणार. सर एका नाटकातल्या कलाकाराचाच प्रश्न आलाय की सर माझं नाटकातलं पाठांतर होत नाही तर मी काय करू. आता माझी कार्यशाळा आहे, त्याच्यात ये म्हणावं, मग ते मी सांगतो पाठांतर कसं करायचं. तर कार्यशाळेचा तुम्ही विषय काढलेलाच आहे, तर त्याबद्दल पण आपल्या प्रेक्षकांना माहिती द्या की म्हणजे अशी पहिली कार्यशाळा असेल की त्यात तुम्ही संगीतही आहे, लेखन आहे, दिग्दर्शन आहे, प्रोडक्शनची माहिती आहे, कॅमेरा सगळं एकत्र आहे. त्याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल सगळ्यांना. मुळात ना मी ही कार्यशाळा मे महिन्यापासून प्रॅक्टिकली सुरू करणार होतो, म्हणजे प्रत्यक्ष भेटीची कार्यशाळा सुरू करणार होतो. पण हे कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे मला मग ऑनलाईन सुरू करावी लागली. आणि माझ्या डोक्यात ही खूप आधीपासून कल्पना होती की सगळे जे अनुभवी लोक आहेत त्यांना बोलवून आपण त्यांचं मार्गदर्शन मिळावं, मुलांना, विशेषतः तरुण मुलांना मिळावं जे या क्षेत्रात येऊ शकतात, येऊ इच्छित आहेत त्यांना. पण मी ऑनलाईन सुरू केल्यामुळे अजून त्याचा फायदा काय झाला, जगभरातली माणसं आली ऑनलाईनमुळे, एकत्र आली. आणि आता ही आमची 6वी, आता ही जी कार्यशाळा दिसते ही 6वी बॅच असणार आहे आमची. आतापर्यंत 5 बॅचेस झाल्या आणि 5 बॅचेस मधून जवळजवळ 250 लोक शिकून गेली नाही म्हणणार मी, ती आहेत. कारण आमचे कुटुंब झालंय, सृजन परिवार झालाय. आम्ही त्याचे व्हॉट्सअप ग्रुप केले आणि आम्ही सतत तालमी करत असतो. आता सुद्धा झूम ऍपवर आमची तालीम सुरू आहे का एकांकिकेची. मी रोज तालमी करत असतो. या 5 महिन्यामध्ये आम्ही 5 ऍक्टिव्हिटी केल्या. त्याच्यात एक फिल्म केली, शॉर्ट फिल्म. मुलांनी शॉर्ट फिल्म केली, त्यांनीच लिहून त्यांनीच डिरेक्ट केली. अमेरिका, रशिया तिकडनं शूट करून त्यांनी शॉर्ट्स पाठवले आणि ती एडिट करून फिल्म केली. 5 एकांकिका, काही त्यांनीच लिहिलेल्या होत्या, काही माझी होती एक. तर रोज तालीम सुरू असते. म्हणजे फक्त ही आता 8 दिवसांची कार्यशाळा झाली आणि संपलं असं मी करत नाही. ह्या कार्यशाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना सांगतो काहीतरी तुम्ही सतत ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे, तालीम सुरू राहिली पाहिजे. आणि मग आता मोनो ऍक्टिंग, इंटरनल मोनो ऍक्टिंग कॉम्पिटिशन ठेवले. मध्ये आम्ही मागच्याच महिन्यात कवितांचा उपक्रम केला. म्हणजे जवळपास 70 कविता 70 लोकांनी पाठ करून म्हटल्या, व्हिडिओ केला, तो युट्यूबवर पण आम्ही टाकलेला. कविता पाठ करून म्हणणं हे तुमच्यासाठी, यांचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी देतो. हा पाठांतरासाठी मोठा रियाज असतो. पाठ करायची सवय आपली आता का मोडले, ह्या मोबाईलमुळे आणि ह्या गुगल ह्या गोष्टीमुळे. आता आपला स्वतःचा मोबाईल नंबर विचारला कुठेतरी आपण पटकन सांगू शकणार नाही. आपल्याला लक्षात घ्या, 15-20 वर्षांपूर्वी सगळं लक्षात असायचं. आपल्याकडे किमान जवळच्या लोकांचे नंबर असायचे, 2 पाठ असायचे. आता आपल्या स्वतःचा नंबरही आपल्या पाठ नसतो. पटकन अरे नंबर सांग म्हटलं, माझा थांबा, असं करावं लागतं. हे सगळं आपला मेंदू आहे ना, हा मेंदूची क्षमता आपली एवढी प्रचंड आहे, पण आपण ती पूर्ण कधीच वापरत नव्हतो. आणि आता ह्या सगळ्या गुगल आणि व्हॉट्सअप आणि ह्याच्यामुळे तर अजून वापरणं बंद केलं. एक क्लिक केले की सगळी गोष्ट मिळते ना, आपण ताणच देत नाही मेंदूला. तर ती सवय पाठांतराची लावण्यासाठी कविता पाठ करणं आणि ती छान छंदात म्हणणं हा मोठा रियाज आहे. आणि त्यासाठी आम्ही तो एक उपक्रम केला. म्हणजे जन्म ते मृत्यू अशी त्याची थीम घेऊन सगळ्या जुन्या तर नवीन अशा सगळ्या कवींच्या कविता आम्ही
त्या म्हणून घेतल्या त्या मुलांनी, त्याची तालीम केली आणि मग त्याचे आम्ही शूट करून व्हिडिओ केले. तर अशा आमच्या ऍक्टिव्हिटी सतत सुरू असतात. दुसरं तुम्ही जे सांगितलं ते पाठांतरासाठी ते सांगितलं की रोज एक कविता पाठ करा आणि मोठ्याने म्हणून ती रेकॉर्ड करा स्वतःच्या आवाजात. म्हणजे आपले उच्चार कुठे चुकतायत, आपलं रिदम कुठे चुकतो हे आपल्यालाच कळेल. तर त्यांच्यासाठी हे उत्तर आहे. दुसरं तुम्ही म्हटलं ही कार्यशाळा मी सर्वसमावेशक का घेतो, की कुठलीही गोष्ट, आता इथे सगळे जे विषय आहेत ते वेगवेगळे विषय आहेत. म्हणजे त्याच्यात लेखन दिग्दर्शन तर मी आहेच, प्राजक्ता माळी अभिनेत्री, परत सूत्रसंचालन करणार, अवधूत गुप्ते संगीत दिग्दर्शन, गायन, परत स्वतः दिग्दर्शक आणि निर्माते पण आहेत, सुमित राघवन मराठी हिंदी सगळ्या भाषांमध्ये काम केलेले आहेत. पुन्हा त्यांनी डबिंग मधले पण ते मास्टर आहेत, व्हॉइसिंग मधले, तर ते सुद्धा त्याच्यात आहेत. नम्रता आवटे तर आता प्रचंड फेमसच आहे सर्वांना, म्हणजे नम्रता आवटे आणि या सगळ्या हास्यजत्राच्या कलावंतांमुळे हा कोरोनाचा लॉकडाऊनचा पिरियड खूप आनंदात जातोय आणि तिथे पण धन्यवाद ती आमच्याकडे यायला तयार झाली म्हणून. नंतर श्रीकांत गोजेवार तर तुम्हाला माहिती आहे, तंबीदुराई, समीक्षक, लेखक, चित्रपट अभ्यासक. चित्रपट पाहावा कसा, तो लिहावा कसा, समीक्षेच्या दृष्टिकोनातून चित्रपट कसा असतो आणि प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून कसा असतो, व्यावसायिक सिनेमा, पॅरलल सिनेमा म्हणजे काय जग, त्याच्यासाठी श्रीकांत गोजेवार आहे. दीपक राज अध्यक्ष कलर्स मराठीचे हेड आहेत. म्हणजे आपण पटकन एखाद्या मालिकेला नाव ठेवून शिवाय देऊन निघून जातो, अरे काही फालतू मालिका आहे, पण त्या मालिका ती उभी करण्यामागे केवढी मेहनत असते आणि चालवण्यामागे केवढे कष्ट पडतात हे दीपक राजाध्यक्ष सांगणार आहेत. पुन्हा ते अजून महत्वाचं म्हणजे अनेक लोकांना चॅनेलकडे अप्रोच कसं व्हायचं हा प्रश्न असतो. माझ्याकडे चांगली गोष्ट आहे पण मी चॅनेलला कशी देऊ, त्याच्याबद्दल पण ते सांगू शकतात की अशा अप्रोच ह्या मार्गाने तुम्ही आमच्याकडे पोहोचू शकता किंवा ह्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत. चॅनेलशी संवाद कसा असावा लेखक दिग्दर्शकाचा, अभिनेत्यांचा, ह्याच्याबद्दल मार्गदर्शन. रोहन मापुसकर हे मोठे कास्टिंग डिरेक्टर आहेत हिंदीतले, म्हणजे 3 इडियट पासून मोठमोठ्या सिनेमांचं कास्टिंग केलेलं आहे. तर कास्टिंग डिरेक्टर मुद्दाम आणलं याच्यासाठी लोकांना अनेक मुलांना कळत नाही ऑडिशन कशी द्यायची, ऑडिशनचा व्हिडिओ कसा करायचा, मग ते आपण पोहोचायचं कसं कास्टिंग वाल्यांकडे, अनेकांना प्रश्न असतात की कुठल्या माणसाकडे योग्य कसं आहे या क्षेत्रामध्ये योग्य वेळी योग्य माणूस तुम्हाला भेटला तर तुमचं करिअर होतं, पण चुकीचा माणूस भेटला तर तुम्ही भरकटता. मुळात आम्ही पहिली गोष्ट मी ह्याच्यात करतो की पहिल्यांदा शून्य होऊन इथे या, पाठी कोरी होऊन इथे या. आधी काय केलंय असेल केलं पण ते चुकीचे काही गोष्टी आधी भरलेल्या असेल त्या सगळ्या काढून टाका आणि या क्षेत्रात येताना पहिल्यांदा तुम्हाला जेन्युअनली कष्ट करावे लागतील ह्याची मनाची तयारी ठेवा. एका रात्रीत काही मिळत नाही, एका रात्रीत मिळतं ते दुसऱ्या 2 दिवसात निघून जातं हे सांगतो. अशी सगळी मंडळी मी प्रत्येक ह्याच्यात जमवतो आणि हे आता चालू होणार आहे 10 ऑक्टोबर पासून, शनिवार रविवार असणार आहे. तर मुळात आणि दुसरी एक गोष्ट सांगतो अगदी की कॉलेजला जाणाऱ्या मुलांना आपण शुल्कामध्ये सवलत देतो. मी जास्तीत जास्त शुल्क शक्य तेवढं कमी ठेवण्याचा प्रयत्न करतो, कारण ह्याच्यात हा माझा व्यवसाय नव्हे, ह्याच्यातून मला पैसे खूप कमवायचे नाहीयेत. माझ्या सगळ्या येणाऱ्या मान्यवरांचं मानधन सुटलं तरी माझ्यासाठी पुरेसं असतं आणि मी फुकटात मात्र कुठली गोष्ट फुकटात मिळाली की त्याची किंमत राहत नाही म्हणून फुकटात देत नाही. पण अशी मुलं आहेत की त्यांना खरंच जेन्युअनली फी भरणं परवडत नाही, त्यांना मी विनामूल्यही देतो. पण त्यांना सांगतो इथे आलाय तर खासून घ्या, तालमी करा, शिका, टाइमपास म्हणून कोणी यायचं नाही. तर असं एक खूप प्रामाणिकपणे आम्ही जेन्युअनली हा प्रयत्न करतोय आणि आमचे छान 200-250 लोकांचा एक परिवार झालाय. म्हणजे काव्यशास्त्र विनोदाची मैफल आमची चालू असते रोज असं आहे. नक्कीच. आता सर आपल्या स्क्रीनवर बघून खूप जणांची आता इच्छा झालेली असेल की तुमच्या ऑनलाईन कार्यशाळेत प्रवेश घेण्याची, तर नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करते. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी सांगतो की आम्ही खाली फेसबुकवर लिंक देणार आहे की तिकडे तुम्ही जाऊन तुम्हाला तिकडे काही इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही तिकडेही बघू शकता आणि आपण तसंच पुढे जाऊया. सर माझा प्रश्न असा आहे की आता नाटकांची धमाल आपण पाहिली, तुमचे किस्से ऐकले, तर धुडकूस जो तुमचा एक मस्त आणि गाजलाय चित्रपट, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? धुडगूस हे माझा मित्र गिरीश साळी म्हणून एक चांगला अभिनेता, तो यावर्षी वारला बिचारा. खूप चांगली नाटकं त्यांनी, प्रायोगिक नाटकं वगैरे केली. तर युद्ध नावाची एक कथा राजन खान यांची आहे.
ती त्याने वाचली होती आणि तो त्या कथेच्या प्रचंड प्रेमात होता आणि त्याला त्याच्यावर सिनेमा करायचाच होता. तर माझं गंगूबाई नॉन मॅट्रिक तेव्हा चालू होतं. 6 वर्ष ती मालिका चालली आणि गिरीश माझा जुना मित्र असल्यामुळे गंगूबाईचं टायटल सॉन्ग पण त्याने लिहिलं होतं आणि आम्ही रोज भेटत असो, जवळपास रोज भेटत असो. तर एकदा तो म्हणाला, तुम्हाला पांड्या म्हणायचा, पांड्या एक सिनेमा आहे रे डोक्यात, तू करायचा असतो डिरेक्ट, हॉलिवूड कथा आहे. म्हटलं करेन ना. मी म्हटलं बरं निर्माता कोण? मीच निर्मिती करणार. म्हटलं अरे वा, पैसे खूप आले तुझ्याकडे. नाही रे पैसे काय रे, पैसे मिळत घेईन मी कर्ज काढून. म्हटलं तू कर्ज काढून सिनेमा करणार असेल तर मी करणार नाही. आज तुझ्या घरच्यांचे शिव्याशाप मला नको. मग 1-2 वर्ष ते तसंच राहिलं, पडून राहिलं ते प्रोजेक्ट. म्हणजे आणि एकदा त्याला त्याचे मित्र सतीश मोरे, सतीश तांबे असे त्याचे आमचे थिएटरवाले सगळे, ही मित्र त्याला भेटले आणि त्यांना ती गोष्ट सांगितली, त्यांना ती आवडली आणि ते म्हणाले आपण हा सिनेमा करू. आणि मग धुडगूसची निर्मितीची सुरुवात झाली आणि आम्ही जवळपास 1 वर्ष त्याच्या स्क्रिप्टवर काम करत होतो धुडगूसच्या. कारण ती कथा राजन खानांची ब्लॅक कॉमेडी होती आणि ब्लॅक कॉमेडी करणं हे प्रचंड मोठं आव्हान असतं. की तुम्ही नुसती कॉमेडी करणं ठीक आहे, तुम्ही गंभीर सिनेमा, पण ब्लॅक कॉमेडी ही दुधारी शस्त्र असतं. ते उलट जर आलं ना तर तुमचे सगळ्यांचे गळे कापून घेऊन जाऊ शकतं. ही मृत्यू या विषयावरती माणसातला स्वभाव माणसातलं जनावर जागृत होणं हा त्याची थोडीशी गोष्ट अशी होती की एक जवान शहीद होतो आणि त्याच्या पत्नीचे काय हाल होतात त्या बिचाऱ्या, अशी ती गोष्ट. पण ती त्यांनी लिहिताना विनोदी अंगाने म्हणजे ब्लॅक कॉमेडीच्या अंगाने लिहिली होती, तशीच ती करायची होती. 1 वर्ष आम्ही त्याच्यावर काम केलं, स्क्रिप्ट झालं. मग संजय दादा जाधव आपले एवढे मोठे सिनेमाटोग्राफर, आता दिग्दर्शक, निर्माते. तर मला गंगूबाईच्या वेळेला संजय दादा कधीतरी एकदा असे म्हणाले होते की सर आप जब पहली फिल्म करेंगे ना तो उसकी फोटोग्राफी मैं करूंगा. आणि ते मी लक्षात ठेवलं होतं. आणि संजय दादा जाधवांसारखा जर सिनेमाटोग्राफर मिळत असेल तर कोण संधी सोडणार. मी ह्यांचं बजेट वगैरे गिरीशला म्हणतात रे बजेट, संजय दादा म्हणजे बजेट वाढणार रे, एवढं आपलं बजेट नाही आहे वगैरे. थांब आपण बघू तर बोलू तर. संजय दादांना फोन केला, संजय दादांना कथा वाचायला दिली स्क्रिप्ट आणि संजय दादा म्हणजे सर करते, सॉलिड आहे. मग पैशाचा विषय आला तर ते दादा सर पैसा ठीक आहे, हे प्रोजेक्ट करणार आहे बस. अशी मग सगळे ऍक्टर पण जमा व्हायला लागले. मी तुम्हाला सांगतो जवळपास त्याच्यात 25 ते 30 सगळे आत्ताच मोठे मोठे स्टार तेव्हाचेही आणि आत्ता झालेले नंतर असे सगळे होते. नावं आता सांगितली तर माझ्याकडनं काही नावं राहतील म्हणून सांगत नाही, पण तुम्हाला सांगतो ते स्क्रिप्ट वाचल्यानंतर अक्षरशः 2 आणि 3 वाक्यांसाठी सुद्धा सगळे आले होते. बरोबर, सगळ्यांकडे पैशाचा विषय काढल्यावर सगळे उलट त्या गिरीश शिव्या द्यायचे, काय पैसे देणार तुम्हाला, तर हा प्रोजेक्ट आम्हाला आवडलाय, हे आम्ही करणार. आणि आम्ही सगळ्यांनी अक्षरशः जीव तोडून केलं आणि त्या सिनेमाला खूप पुरस्कार मिळाले. पण दुर्दैवाने ती कथाच होती एका अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाची. आमचा सिनेमा 21 नोव्हेंबरला रिलीज झाला. तुफान हाऊसफुल, झीने घेतला होता सिनेमा, हाऊसफुल सुरू असलेला सिनेमा. 26 नोव्हेंबरला टेररिस्ट अटॅक झाला मुंबईवरती आणि सगळं बंद झालं. त्यात तो हाऊसफुल सिनेमा पण गेला. तर एखाद्या कलाकृतीचं नशीब कसं असतं बघा, योगायोग किंवा नियती, की त्याच विषयावरची सिनेमा अतिरेक्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद होतो आणि त्याची पुढची सगळी ट्रॅजेडी त्याच्या बायकोची, आणि तो सिनेमा सुद्धा अतिरेक्यांच्या हल्ल्यात गेला. त्याला व्यावसायिक यश हवं तसं नाही मिळालं, पण पुरस्कार खूप मिळाले, मला मिळाले, आमच्या सगळ्यांना मिळाले. पण शेवटी कमर्शियल सक्सेस इज कमर्शियल सक्सेस. धुडगूस जर व्यावसायिक दृष्ट्या खूप चालला असता तर आज कदाचित मी अजून खूप वेगळे चांगले सिनेमे जे माझ्याकडे लिहून तयार आहेत ते मी करून मोकळाही झालो. पण शेवटी वेळ, प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते याच्यावर माझा विश्वास आहे आणि मी त्यासाठी पॉझिटिव्ह असतो कायम. करू. त्याच्यानंतर मी 5-6 सिनेमे केले. पण कसं होतं ना की सिनेमा करणं, सिनेमा येणं आणि तो चालवणं, आपण करण्यापर्यंतच लेखक दिग्दर्शकाचा हात असतो, त्याच्या पुढे आपण काही करू शकत नाही. सिनेमा चालवण्यासाठी एक वेगळी यंत्रणा असते, मोठी यंत्रणा असते, त्याच्यात आपण काही करू शकत नाही. आपण जास्तीत जास्त सिनेमा चांगला करणं एवढंच आपल्या हातात असतं. कुठलीही कलाकृती, म्हणजे फक्त सिनेमा नाही, नाटक घ्या, सिरियल घ्या. सिरियलचं जरा वेगळं गणित आहे, पण नाटक आणि सिनेमा हे चालवणारी यंत्रणाच वेगळी आहे आणि ती तुमच्या
पलीकडची असते. त्याच्यामुळे त्याचं यश अपयश हे आपल्या हातात. पण दुर्दैवाने होतं कसं, यशस्वी झाली एखादी कलाकृती ती सगळ्यांचीच असते, अपयशी झाली तर त्याचं बिल एक तर ते हिरो हिरोईनवर किंवा लेखक दिग्दर्शकावरती येतं. पण हा जगाचा न्याय आहे, त्याला काहीच करू शकत नाही आपण. हो ना, नक्कीच सर. तर तुम्ही आता जी धुडगूसची गोष्ट सांगितली, माझ्या डोळ्यासमोर कोणालाच व्हायचं नसतं. कथा अशी समोर उभी राहिलेली. हो, कारण आता एक प्रेक्षकांमधला प्रश्न आहे की मनीषा म्हणून आहे, त्यांचा प्रश्न असा आहे की चित्रपट येण्यासाठी मला नाटकांमध्ये पहिला प्रॅक्टिस करणं, अभिनयाचे शिक्षण घेणं गरजेचं आहे का? मी तर आग्रहाने सांगतो की तुम्ही नाटक केलंच पाहिजे. आधी तुम्हाला समजा एखाद्या काही लोकांना आधी मालिकेत काम मिळतं, आधी त्यांच्या नशिबाने आधी चित्रपटात सुद्धा काम मिळतं, तरी सुद्धा पुन्हा येऊन नाटक करा. तुम्हाला व्यावसायिक नाटक करायला वेळ नसेल तर एकांकिका करा, प्रायोगिक नाटक करा, पण वेळ काढून नाटक कराच. नाटकात तुम्ही पूर्ण तालमीत एखादा नट कसा, कुस्तीगीर कसा तालमीत हे होतो तसं तुम्ही होता. सो नाटक हे केलंच पाहिजे. नाटकात तुमच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत तुम्हाला जागृत कसं राहायचं, बॉडी लँग्वेज, भाषा, हे सगळं नाटक शिकवते. ती तुम्हाला कॅमेऱ्यासमोर तुमच्या अनेक वैगुण्य लपवली जातात हुशारीने. नाटकात ते होऊ शकत नाही. नाटकात तुम्ही नागवे होता, आणि जेव्हा तुम्ही नाटक करून जेव्हा तुम्ही कॅमेऱ्यासमोर जाता तेव्हा तुम्हालाच स्वतःला जाणवतं, अरे माझ्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. सो नाटक हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाटक करा आणि करत राहा. अरे वा, नक्कीच. म्हणजे आता जे स्ट्रगलर्स और माझ्यासारखे जे अभिनय क्षेत्रात और दिग्दर्शनामध्ये येण्याची इच्छा ज्यांची आहे त्यांना नक्कीच तुमच्याकडून हे समजलं असेल की नाटक हे खूप गरजेचंच आहे सर. आणि माझा आता पुढचा प्रश्न असा आहे की हल्लीच्या प्रेक्षकांचा इंटरेस्ट थोडा थोडा बदलत चाललाय की आता सगळं सोशली झालेलं आहे की मोस्टली आता वेब सिरीज वर सगळे असतात. कारण की आता लॉकडाऊन मध्ये बाकीचं काही नव्हतं, प्रत्येक जण वेब सिरीज वर होता की युट्यूबच्या व्हिडिओज असतील, युट्यूब मधल्या वेब सिरीज असतील. तर सर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की वेब सिरीज कशा असाव्यात और कुठले विषय आता येत आहेत? नाही, चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी कुठल्याही ह्याच्यावर माझं काही मत मांडावं, सल्ला द्यावा एवढा मी मोठा नव्हे. वेब सिरीज चांगल्या आल्या. वेब सिरीजचा एक कसं असतं, कुठलंही माध्यम जेव्हा नव्याने येतं तेव्हा ते सगळेच शिकत असतात. आता ही वेब सिरीज नक्की कशी हवी, लोकांना काय आवडणार आहे, हे आपण सगळेच शिकतोय. म्हणजे वेब सिरीज म्हणजे बोल्डच हवी, त्याच्यात शिव्याच हव्यात, त्याच्यात सेक्सच हवं, त्याच्यात खून खराबाच हवा, हा एक गैरसमज आता हळूहळू कमी होतोय. आता जर तुम्ही बघायला लागला तर वेब सिरीज मधल्या ह्या गोष्टी कमी व्हायला लागल्या. सुरुवातीच्या काळात ज्या रेट्याने ते सगळं आलं, आता तसं नाहीये. कंटेंटवरती फोकस आहे. आता उलट छान वेगवेगळे विषय येत आहेत वेब सिरीज मध्ये. आणि लोक सुद्धा कसं असतं ना, शेवटी प्रेक्षकांना एक दर्जेदार कलाकृती बघायची हौस असतेच ना. कोणाला खून करावा आणि व्हायलन्स आणि सेक्स बघायची तशी मनातून इच्छा नसते हो. शेवटी तुमची ते गोष्टीची गरज आहे का, तर ठीक आहे, पण उगाच ओढून ताणून आणून होणार नाही. आणि वेब सिरीज ही चालूच राहणार आहे. पण वेब सिरीजमुळे हा सतत प्रश्न विचारला जातो, वेब सिरीजमुळे मालिकांचं, चित्रपटांचं आणि नाटकाचं काय होईल, तर काही होणार नाही. ह्या कलाकृती, ह्या ज्या माध्यम आहेत ना, नाटक तर कधीच मरणार नाही. कायम असं पिढ्यानपिढ्या म्हटलं जात आहे, नाटक मरेल, नाटक मरेल. किती संकट आली, नाटक मेलं का? नाही, नाटक वाढलं. मालिका क्षेत्र आल्यावर असं म्हटलं जात होतं की एकांकिका स्पर्धा वगैरे आता बंदच पडतील. पण आता तुम्ही बघत असाल उलट एकांकिका स्पर्धा जास्त वाढल्या आहेत. जास्त मुलं भाग घेऊ लागली एकांकिका स्पर्धांमध्ये. त्याच्यामुळे नाटक काय, चित्रपट काय, हे किंवा मालिका तर चालू राहणारच. कारण तो प्रेक्षकांची ना बघा, जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपण ठरवून जातो. आपल्याला जेव्हा मांसाहारी छान मासे खायचे असतील तेव्हा आपण एका विशिष्ट हॉटेलमध्येच जातो. आपल्याला छान मटण खायचं असेल तर त्या स्पेशल हॉटेलमध्ये जातो. चायनीज साठी वेगळा जातो. आणि शाकाहारी खायचं असेल तेव्हा आपण ते ठरवून जातो. तशी ही माध्यमं पण तशी आहे. आपल्याला सगळ्या प्रकारच्या चवी हव्या असतात ना. तर तसं होणार नाही. वेब सिरीज सुद्धा बघू, नाटक सुद्धा बघणार, चित्रपट आणि मालिका सुद्धा बघणार. सो कुठल्याही गोष्टीमुळे कुठलंही, जसं मालिका आल्यानंतर, टेलिव्हिजन आल्यानंतर, न्यूज चॅनेल आल्यावर वर्तमानपत्र बंद पडतील किंवा अशी भीती वाटली होती. पण वर्तमानपत्रांचा खप वाढला. आता या कोरोनाच्या काळात विषय सोडून द्या तुम्ही. कोरोनाच्या काळात सगळंच ठप्प आहे. त्याचं गणित मांडू नका. मी जनरल बोलतोय, नॉर्मल काळातलं. पण एखाद्या गोष्टीमुळे दुसरी गोष्ट बंद पडणं किंवा थांबणं असं होणार नाही, कधीच होत नाही.
आणि उलट ते वाढतात, अनुषंगाने वाढतात. जेव्हा तुम्ही घरात बसून उबलेले असताना वेब सिरीज बघून तुम्ही जास्तीत जास्त बाहेर पडून नाटकं आणि सिनेमे बघा. जेव्हा हे संपेल करोनाचं, तेव्हा लोक ना घरातून बाहेर पडून थिएटरला गर्दी करतील, माझा विश्वास आहे. कारण शेवटी माणसाला माणूस भेटण्याची एक भूक असते ना, लाईव्ह परफॉर्मन्सची एक भूक असते ना माणसाची. तुम्ही किती त्या एवढ्याशा मोबाईलवर किती बघणार. माणसाला माणसं तर भेटली पाहिजेत. त्याच्यामुळे जरा संधी मिळाली की लोक गर्दी का करतात, त्याची सायकोलॉजी ही असते की अरे भेटू दे ना, मला माणसं भेटू देत. हो नक्कीच. आता नाटकांना गर्दी होईल याची आपल्याला सर्वांनाच इच्छा आहे आणि होणारच हे आहेच. सर आता वेबसिरीजचा विषय निघाला, त्यानुसारच आपल्याला एका प्रेक्षकाचा मेसेज आलेला आहे ज्योत्स्ना यांचा, की तुम्ही वेबसिरीज मध्ये कधी एंट्री करणार आहेत आणि तुम्ही जर केलात तर तुमचा आवडता विषय काय असेल डिरेक्ट करण्याचा? नाही, वेब सिरीज साठी आता मी खरं सांगतो, मी माझं सुरू आहे. मी काही लोकांना माझ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत. आता त्याच्यातून कसा त्यांचा रिस्पॉन्स येतो मला माहित नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या, मला असं कुठलाही असं मला सांगू का, मी विनोदी करताना मला फुलराणी पण करायची संधी मिळाली, हिमालयाची सावली पण करायची संधी मिळाली. तर मी असं काही म्हणत नाही की मला जी करायची संधी मिळेल ती मी माझा जीव ओतून करणार. मग ते विनोदी असो, मग ते हॉरर असो किंवा कुठल्याही पादातलं असो. आता मी वाट बघतोय मला कधी संधी मिळते आणि मी आता प्रयत्न सुरू आहेत. ह्या कदाचित एक दोन महिन्यात कदाचित मला असं वाटतंय की माझ्या एखाद्या वेब सिरीजचं काम सुरू होऊ शकेल. आणि तशी मी देवाकडेही प्रार्थना करतोय की अरे मला एक संधी दे वेब सिरीज पण करायची, आणि ती मिळेल. कारण आता ते माध्यम आहे आणि त्या माध्यमात पण घुसलं पाहिजे सर्वांनी. सगळं करून बघायचं, जे काही आपल्याला येतं ते करत राहायचं, आनंद घ्यायचा आणि आनंद द्यायचा, हे माझं तत्व आहे आयुष्यात. पु ल देशपांडे माझ्या आयुष्याचे आदर्श आहेत. त्यांच्यासारखं जगता आलं आपल्याला, आनंद यात्री होता आलं, त्याच्यासारखं भाग्य नाही. ओके सर, मस्त. कारण की तुमचं ऐकल्यानंतर मलाच असं खूप सारं शिकण्यासारखं झालेलं आहे की सर. आणि माझा आता पुढचा प्रश्न हा असेल की आता तुमच्या मुलाची आता अभिनय क्षेत्रात जी सुरू झालेलं आहे, त्यांचं पदार्पण झालेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि त्यांच्यासोबतच जे नवीन मुलं येत आहेत की त्यांनी पण काय आधी असं बॅकअप तयार करावा, काय शिकून यावं, सगळं तुम्ही सांगू शकता त्यांच्यासाठी? म्हणजे माझ्या मुलाला जी संधी मिळाली, आता मुलगी झाली हो मालिकेत तो एक निगेटिव्ह कॅरेक्टर करतोय, तर ती संधी त्याला माझा मुलगा म्हणून नाही मिळाली. त्याने ऑडिशन देऊन, ऑडिशन मध्ये तो अनेक मुलांमधनं पास झाला, त्याच्यानंतर त्याला संधी मिळाली. तेव्हा राजेश देशपांडेचा हा मुलगा हे नव्हतं माहिती चॅनलवाल्यांना. लक्षात आलं का? की आणि मी कुठेही तो त्याच्यात नाही. त्याला उलट मी हसून पुसून लहानपणी त्याचा एक किस्सा सांगतो. साधारण एक 5-6 महिन्याचा असेल तो. माझ्या गंगूबाईचं शूटिंग चालू होतं आणि माझी पत्नी आणि माझे नातेवाईक, बहीण वगैरे माझं शूटिंग बघायला आले होते. त्याला असं घेऊन, त्याला लाइटिंग चालू होतं, तिकडे ते आत आले आणि त्याचे डोळे असे चमकले, असे त्याच्या डोळ्यात एक वेगळा स्पार्क दिसला की तिथे मला जाणवलं काय, तेव्हा त्याला हेच माझं क्षेत्र आहे हे त्याला त्याच्या डोळ्यातनं मला कळलं. आणि तो लहानपणापासून ना प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये, तुमचं काय म्हणतात ते शिशु विहारापासून प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतोय. तो एकांकिका करत असतो. आता तो रुपारेल कॉलेजला आहे. रुपारेल कॉलेजच्या एकांकिकेमध्ये तो बॅकस्टेज करतो. त्याला म्हटलं बॅकस्टेज मिळेल ते काम करायचं, रोल मिळाला नाही मिळाला तिथे नाराज व्हायचं नाही. कारण एकांकिका बॅकस्टेज करतो किंवा तो आमच्या सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये पण असतो. आणि मुळात दुसरी गोष्ट ना की त्याला हे सांगतो की बाबा हे क्षेत्र जे आहे, हे सगळ्याच मुलांना सांगतो की यातलं ग्लॅमर बघू नका, प्रसिद्धीसाठी म्हणून येऊ नका. तुम्हाला आनंद मिळतोय का, समाधान मिळतंय का, तर या. आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडे बॅकिंग ठेवा काहीतरी शिक्षणाचं, मुळात शिक्षणाचं, की या क्षेत्रात उद्या दुर्दैवाने तुमचं काही झालं नाही तर तुम्हाला आयुष्य जगता येईल, तुमच्या घरच्यांना जगवता येईल, एवढा नोकरी धंदा करण्या इतकं तुमच्याकडे शिक्षण हवं. हो ना. किंवा तुमच्या बापजात्याने प्रचंड कमवून ठेवलेले पाहिजे, पण तेही पुरत नाही. त्याच्यामुळे आणि पाय जमिनीवर ठेवा. ही तुमच्यापेक्षा खूप मोठी कामं करणारी जगात माणसं आहेत हो. तुम्ही टीव्हीवर दिसता आणि चमकता म्हणजे तुम्ही ग्रेट नव्हे. समाजकार्य करणारी एवढी मोठी आहे, डॉक्टर एवढे मोठे आहेत, इंजिनियर एवढे मोठे आहेत, प्रत्येक विविध क्षेत्रामध्ये एवढं मोठं काम करत असतात लोक. त्यांना फक्त ग्लॅमर नसतं. इथे काय होतं, तो टीव्हीवर दिसतो, त्याला वाटतं मग तो सेलिब्रिटी होतो आणि त्याला वाटायला लागतं अरे मी सॉलिड आहे. तू सगळ्यात खालच्या थराचा आहे. समाजाचा सगळ्यात शेवटची गरज तुझी आहे. त्याच्यापेक्षा खूप मोठी माणसं या समाजात आहेत.
त्याच्यामुळे पाय जमिनीवर ठेवा. टीव्हीवर दिसलास आणि तुला 4 लोकांनी फोटो काढले आणि सह्या घेतल्या, कोणी नाही आहेस तू. लेखक सगळ्यात महत्वाचा, निर्माता सगळ्यात महत्वाचा, दिग्दर्शक सगळ्यात महत्वाचा, कॅमेरामन सगळ्यात महत्वाचा, स्पॉट दादा जो पाणी देतो तो सगळ्यात महत्वाचा. त्याचे रोज पाय पडायचे, त्याचे नमस्कार करायचे, त्याला दादाच म्हणायचं, स्पॉट म्हणून हात मारायची नाही. हे सगळं मी त्याला सांगत असतो आणि मी जनरली सगळ्यांनाच सांगतो. त्याच्यामुळे हवेत जायचं नाही. हवेत गेलात की तुमचा फुगा फुटला, हे मी कायम त्याला बजावत असतो. आणि तोही तसा हंबल आहे, त्यालाही तोही कसं आता माझेही त्याने आता कळायला लागल्यापासून माझेही अप अँड डाऊन त्याने बघितले. मला येणारं डिप्रेशन त्याने बघितलेलं आहे की एखादी गोष्ट झाली नाही की काय होत असतं, तर त्यालाही त्याची जाणीव आहे. त्याच्यामुळे तोही जमिनीवर राहील अशी अपेक्षा. आणि मुलगी झाली तो निगेटिव्ह कॅरेक्टर करतोय, त्याच्या कॅरेक्टरला लोक खूप शिव्या देत आहेत, म्हणजे त्याचा अभिनय आवडतोय असं समजूया. हो, त्यांच्या कॅरेक्टर म्हणजे ते बघितल्यावर समोरच्याला राग येतोय, म्हणजे त्यांचं काम सक्सेसफुल होतंय. असं मी त्यांच्या दिग्दर्शकांना, लेखकांना देईन. रोहिणी निनावे पटकथा करतायत, स्टार प्रवाहाच्या लोकांना, आणि आपल्या मिथिला सुभाष संवाद खूप छान लिहितात. डिरेक्टर आपला शैलेश शिरसेकर आहे आणि को आर्टिस्ट, सगळे को आर्टिस्ट त्याला सांभाळून घेत आहेत, कारण तो 16 वर्षांचाच आहे, त्याचं कॅरेक्टर 18-19 वर्षाचं आहे. त्याच्यामुळे त्याला जास्त मॅच्युअर्ड असल्याचं एक आव आणायचं आहे. तर ते सगळ्यांचं क्रेडिट आहे. त्याला अजून खूप शिकायचं आहे. त्याला अजून ती भाषा, पश्चिम महाराष्ट्रातल्या भाषेवर त्याचा अजून लहेजा तेवढा येत नाहीये. पण हे सगळं मी त्याला सांगत असतो. आणि तिथे किरण माने आहेत, सविता मालपेकर आहेत, सर्वाणी पिल्ले आहेत, आणि सगळेच ते प्रज्ञा जावळे आहेत, आनंद काळे आहेत. हे सगळे त्याला, ते सगळेच मित्र असल्यामुळे एक त्याला कम्फर्ट झोन आहे, सांभाळून घेतात सगळे. सर, एक प्रश्न आलेला आहे या अभिनय क्षेत्राशी रिलेटेड, की तुषार म्हणून एक मुलगा आहे, त्याने प्रश्न विचारला, सर मी जॉब करतो, तर माझा टाइम मॅनेजमेंट होत नाही, तर मी काय त्याच्यात करायला हवं, कसं काय करू? तो त्याचा रात्रीचा जॉब असतो वगैरे असं काहीतरी प्रश्न मलाही दिसतो. त्याचं म्हणणं एवढंच आहे ना, तू एकांकिका, व्यावसायिक नाटक नाही करता आले ना मित्रा, तर तू एकांकिका स्पर्धा कर. एकांकिका संस्था खूप आहेत, प्रत्येक ठिकाणी चांगल्या एकांकिका स्पर्धा आहेत. आता तुमच्याकडे जर विचार केला तर तिकडे कल्याणला अभिजित झुंजारावची खूप छान संस्था आहे, तुम्हाला माहिती असेल, किंवा प्रत्येक ठिकाणी बदलापूरला असेल, अंबरनाथला आहे. तर तिथला छान, फक्त ग्रुप निवडताना हे बघा की तो करणारे योग्य आहेत की नाही. माणसं योग्य, गुरु योग्य मिळाला पाहिजे, नाहीतर फसगत होते. मग काय होतं ना की मग एखाद्या स्पर्धेत बक्षीस नाही मिळालं की त्या परीक्षकाला, अरे परीक्षक फालतू म्हणून नाही मिळालं, हा विचार मग सुरू होतो. तसं नाही, आपल्यात काय चुकलं, आपलं काय कमी आहे, बरं एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळालं तर आपण हवेत जातो. अरे तसं नसतं. तू वासरात लंगडी गाय शहाणी पण असशील ना, आजूबाजूच्या एकांकिका फालतू होत्या म्हणून तुला बक्षीस मिळालं असेल, तर बक्षीस मिळणं किंवा न मिळणं ह्या फार गोष्टी महत्वाच्या असतात, त्या विचारात नाही घ्यायच्या. आपली स्पर्धा आपल्याशीच करायची, हे मी सगळ्यांना सांगत असतो. त्याच्यामुळे त्याला एकांकिका स्पर्धा करणे, हौशी नाटकातनं काम करणे, हे त्याने सुरू केलं ना की मग त्याला उद्या कदाचित त्याला व्यावसायिकला संधी मिळू शकते. पण तरीही मी कायम एक सल्ला देतो की या क्षेत्रात येताना तुमचा नोकरी धंदा सांभाळून या. पूर्ण वेळ यायचं असेल तर मग तुम्ही त्याची मनाची तयारी पाहिजे. मग 4-4 महिने घरी बसण्याची तयारी पाहिजे. तुमचं घर चालेल का तेवढा, त्याच्यासाठी तुमची काही तयारी आहे का, याचा तुम्ही विचार करा. हे सगळं मी सगळ्यांना, माझ्या वर्कशॉपमध्ये येणाऱ्या मुलांना सुद्धा हे सांगत असतो की तुम्ही या क्षेत्रात येतात तर ह्या गोष्टींच्या अडचणी आहेत, ह्या आधी तुम्हाला सांगतो. ह्या ग्लॅमरकडे बोलू नका. तुम्हाला हे जे दिसतात ना आता ग्लॅमर मोठे झालेले, ह्यांनी इतकी वर्ष काय केलं, काय काय स्ट्रगल केलं आणि त्यांना काय काय संकट भोगावी लागली, हे तुम्हाला सांगतो. मग त्या लेक्चरर्सना पण मी ते सांगायला लावतो, काय तुमचा तो स्ट्रगलचा पिरियड सांगा आधी. यश मिळाल्यानंतर ते तुम्ही माहिती आहात की तुम्हाला ते कळू दे मुलांना की एवढं सोपं नाहीये, हे मी आधी सांगत असतो. अर्थात शेवटी कसं असतं ना की शेवटी प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचं नशीब हा भाग आहे. त्याच्यामुळे जे होईल ते होईल. तर आता गोष्टींचा विषय निघालेलाच आहे ना, तर उत्तम लेखक तुम्ही ते आहातच. त्या मते मग जे नवीन लेखन आता करतात, जे नवीन लिखाणाची ज्यांना आवड आहे, त्यांनी एक प्रश्न आलाय आपला त्यासाठीच की लेखन कसं करावं. मराठी स्क्रिप्ट त्यांना लिहायचे तर कशा लिहाव्यात? नाही, मुळात कुठलं लेखन करायचं याच्यावर अवलंबून आहे. लेखन, नाटकाचं लेखन वेगळं असतं, एकांकिकेचं वेगळं असतं, मालिकेचं वेगळं आहे, चित्रपटाचं वेगळं आहे, वेबसिरीजचं वेगळं आहे. त्याच्यामुळे लेखन करण्यासाठी मुळात असं पटकन उत्तर नाही देता येणार.
लेखन करण्यासाठी मुळात तुमचं प्रचंड वाचन हवं. पहिली गोष्ट, तुम्ही ज्या भाषेत लिहिणार आहात त्या भाषेवर तुमचं कमांड हवं. त्या भाषेतले शब्द तुम्हाला माहिती पाहिजेत, तुम्हाला त्यातल्या बोलीभाषा माहिती पाहिजेत, अनेक विविध बोलीभाषांचा अभ्यास केला पाहिजे, मुळात वाचलं पाहिजे, खूप बघितलं पाहिजे आणि चौकस राहायला पाहिजे. आजूबाजूला काय घडतं याच्याकडे तुमच्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला तुम्ही शिकलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही रस्त्यातून चालताना, तुमचं आयुष्य जगताना अनेक घटना तुम्हाला दिसतात. त्या घटना आपण सामान्य माणूस एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो आणि एखादा लेखक, कवी किंवा चित्रकार वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. तुमच्या सुखदुःखांकडे तुम्ही पटकन त्रयस्थ होऊन बघता आलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही जर कलावंत व्हायचं असाल तर तुम्ही तुमच्या सुखाने हरपून जाऊ नका, जास्त वेळ तर दुःखात खचून जाऊ नका. पटकन त्रयस्थपणे तुमच्या सुखदुःखाकडे बघा आणि त्याची कलाकृती करा. लेखकासाठी सगळ्यात महत्वाचं, त्यांना हवं तर मी उत्तर देऊ शकतो की तुम्ही राजेश सरांची ऑनलाईन कार्यशाळा जॉईन करा, तुम्हाला नक्कीच त्याच्यावर नाही, ऑनलाईन कार्यशाळा करा असं मी म्हणणं म्हणजे मी त्याची जाहिरात इथे करतोय आणि त्याच्यासाठी आलो. जाहिरात मी करतोय म्हणजे मी सांगतोय की आता त्यांचा प्रश्न असा आहे की लेखन ज्या तुम्ही सांगितलं त्यांना ते थोडक्यात आयडिया आले, पण जर सविस्तर आयडिया हवी असेल तर तुम्ही नक्कीच कार्यशाळा जॉईन करा. नक्की करा. आणि कार्यशाळेत मी तर डिटेल लिहूनही घेतो, त्या लिखाणावर आम्ही चर्चा करतो, मग त्याचं रिरायटिंग करतो, कारण इथे तेवढा वेळ असं नाही सांगता येणार एवढं डिटेलमध्ये सगळं. बरोबर. सर, मी तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचारतोय की पुनरुज्जीवित नाटक सध्या जास्त बघायला मिळत आहेत, तर तो एक ट्रेंड आहे असं म्हणूया आपण, तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? खूप चांगली गोष्ट आणि आहे. अजून एक त्याला धरून एक पुढचा प्रश्न आहे की व्यावसायिक रंगभूमी आणि प्रायोगिक रंगभूमी, तुमची आवडती रंगभूमी कोणती आणि आवडता लेखक कोणता तुमचा, तुम्हाला आवडलेला लेखक पु ल देशपांडे सोडून? नाही, पहिली गोष्ट, पहिला प्रश्न आपण घेऊ. पहिला प्रश्न होता पुनरुज्जीवित नाटकं. पुनरुज्जीवित नाटकं यायलाच हवी. हो. याचं कारण आपल्याला काय वाटतं आपण करतोय तेच ग्रेट आहे, पण आपल्या बापजाद्यांनी जे काय करून ठेवलेलं आहे हे आपल्याला कळलं की आपल्याला कळतं आपण किती अजून पाण्यात आहोत. तर ही जुनी नाटकं आली ना, की मराठी रंगभूमी समृद्ध म्हणतो ती का म्हणतो हे आपल्याला ही जुनी नाटकं बघितल्यावर कळतं. त्याचं लिखाण, त्याच्यातली अभिजातता, त्यांचे विषय, या सगळ्या गोष्टी, हिमालयाची सावली किंवा फुलराणी करायची संधी मिळाल्यावर मला कळतं अरे आपण किती छोटे आहोत, खुजे आहोत आपण काय करतोय, आपल्याला किती अजून गाठायचं आहे. आणि पुढच्या पिढीला हे आधीचं कळायला तर पाहिजे, नाहीतर मग आपण करतोय हे चाललंय हेच ग्रेट वाटायला लागेल. म्हणजे गावची एखादी टेकडीच उद्या हिमालय वाटायला लागते, तसं होतं. मग हिमालय प्रत्यक्ष बघायला पण पाहिजे ना. तो हिमालयाच्या खाली उभं राहिलं, वर बघितल्यावर डोळे पांढरे होतात. बरोबर, ते झाले पाहिजेत. त्याच्यामुळे पुनरुज्जीवित नाटकं ही आलीच पाहिजेत. आणि ती गरज आहे, मुद्दाम हट्टाने करावीत पुनरुज्जीवित नाटकं. आणि पुनरुज्जीवित नाटकांना प्रेक्षक गर्दी करतात हे सिद्ध झालेलं आहे. अर्थात दर्जेदार पुनरुज्जीवित नाटकांना, म्हणजे असं नाही म्हणत मी कुठलंही नाटक पुनरुज्जीवित आलं तर नाही होणार. जी नाटकं दर्जेदार आहेत आणि ती चांगली झालेत. कसं असतं, ती चांगली होणंही महत्वाचं आहे ना, नुसती लिखाणात चांगली असून नाही, पुढचं सगळंही चांगलं होणं त्याच्यावरती महत्वाचं आहे. तर ती चांगली झाली तर लोक गर्दी करतात हे सिद्ध झालंय. बरोबर. दुसरा प्रश्न होता प्रायोगिक आणि व्यावसायिक. आता असं काही भेद राहिलेला नाही. त्याला आपण प्रायोगिक रंगभूमीला आपण समांतर रंगभूमी म्हणतो. आपल्याकडे प्रायोगिक ह्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातो. प्रायोगिक म्हणजे काय, विषयापासून त्याच्यात नाविन्य आलं पाहिजे तर तो प्रयोग होतो. आणि तसंही नाटक हे प्रायोगिकच असतं की प्रयोगच करतो की. बरं, मराठी रंगभूमीवर तर व्यावसायिक नाटकांमध्ये सुद्धा किती वेगवेगळे प्रयोग होत असतात. फरक एवढाच आहे की प्रायोगिक नाटक हे काही मर्यादित प्रयोगांचं असतं, एका वेगळ्या रंगमंचावर सादर होतं. व्यावसायिक नाटक हे वेगळ्या रंगमंचावर वेगळ्या मोठ्या प्रमाणात वर सादर होतं. पण प्रयोग दोन्हीकडे येतात. आणि प्रायोगिक आणि व्यावसायिक असा भेद मी स्वतः मानत नाही. त्याच्यामुळे दोन्ही, जिथे नवीन काहीतरी करता येईल ते प्रायोगिकच आहे. तो प्रयोग तुम्ही व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा करू शकता आणि मराठी रंगभूमीवर तर होतच असतात तसे प्रयोग.
त्याच्यामुळे तो भेद नाहीये. तिसरा प्रश्न होता तुमचा, माझा आवडता लेखक कोण? मी सोडून सगळे. मी सोडून जो कोणी लिहितो ते सगळे लेखक माझ्यासाठी देव आहेत. देव आहेत. कारण मुळात ना लेखनाची प्रक्रिया ही सुचण्याची प्रक्रिया आहे, ती तुमच्या हातात नसते. म्हणजे वरती मला काहीतरी लिहायचं असेल ना तर मला इतकं टेन्शन असतं की अरे मला सुचेल की नाही, सुचेल की नाही, सुचेल की नाही. आता मी मठासाठी माझी एक लेखमाला सुरू आहे. मागच्या मंगळवारी एक लेख आला, तर या मंगळवारी एक लेख मुंबईतली मराठी भाषा याच्यावरती जो लेख आहे आणि ते गमतीशीर म्हणजे विनोदी पद्धतीने लिहायचं. तर मला ना मुंबईतली मराठी भाषा, अरे काय किती गमती जमती लिहिता येतील असं बोलतो आपण, पण लिहायला घेतल्यावर अरे काय लिहू, ते लिहून जेव्हा होतं ना त्यावेळी वरती देवाकडे म्हणतो थँक्यू बाबा, चवलस मला. तर लेखक जो कोणी लिहितो, बरं वाईट काही लिहिणारा माणूस असतो ना, तो लिहिणारा माणूस हा खरं शेतकरी आणि लेखक हे देव आहेत. त्यांचा सन्मान राखलाच पाहिजे. इथे शेतकरी आणि लेखक म्हणजे कलावंत म्हणू आपण सगळे, त्यांचा जिथे अपमान होतो, अवहेलना होते, त्या समाजाला भविष्य नाही, हे माझं चोख मत आहे. अरे वा, सरांनी आपल्याला खूप वेगळंच सांगितलेलं आहे आणि सगळ्यांना पटलेलंही असेल. तर बघता बघता आपला 1 तास झालेला आहे. आपल्याला तुमच्यासोबत बोलताना कळलंच नाहीये. तर माझा आता आपल्या चर्चासत्रामधला हा शेवटचा प्रश्न असा आहे की नाट्यसृष्टी किंवा सिनेसृष्टी जी आहे आपली, सागर कारंडे बोलतायत का आपल्या ह्याच्यावर? सागर कारंडे काहीतरी कमेंट केलंय मला वाटतं, दिसले का? मला दिसते म्हणून. आय फॉलो राजेश सागर कारंडे. हो, आय फॉलो राजेश सर एव्हरी टाइम. थँक्यू सागर, लव यू. भेटूया लवकरच यार, खूप दिवसात भेटलो नाही. हा सर, तर माझा प्रश्न हाच होता की नाट्यसृष्टी व सिनेसृष्टी या ज्या कोरोनाच्या महामारीच्या काळात नंतर कशी असेल आणि काय काय करायला हवेत, हे शॉर्ट मध्ये और कसं तुम्ही सांगू शकता? मगाशी बोललो ते सगळं छान असेल. पहिली गोष्ट, जी अनावश्यक सूज आली होती ती सूज जाईल. सगळ्याच क्षेत्रांना एक अनावश्यक सूज आली होती. तुम्हाला सुद्धा पटेल मी काय बोलतोय ते. हो, आपल्याला सुद्धा ना उगाच अनावश्यक सगळ्या गोष्टींसाठी सूज आली होती. बरोबर. सगळ्याच सूज ह्या करोना नंतर जाणार आहे आणि जे अस्सल आहे, जे सकस आहे तेच टिकणार. जे त्यांची मुळं खोलवर रुतलेली आहेत, स्वतःच्या मातीत रुतलेली आहेत, तीच झाडं टिकणार, वरवरची झाडं जाणार. त्याच्यामुळे करोना नंतर दुर्दैवाने खूप माणसं आज जात आहेत, हे दुर्दैव आहे. पण जे टिकेल ते चांगलं आणि सकस असेल, एक छान समाज टिकावा असं खरं तर आपण एकंदरीत वातावरण बघून तसं वाटत नाहीये. कारण असं वाटलं होतं या संकटानंतर तरी माणसं सुधारतील, सगळे जे काय मधल्या भिंती आहेत ते गळून पडतील, जातीच्या, धर्माच्या, राजकारणाच्या. पण तसं काही होताना दिसत नाही दुर्दैवाने. पण किमान काही माणसांना तरी सुबुद्धी मिळो आणि आपण एक छान समाज एक निर्माण व्हावा. हे संकट निसर्गाने जर मानला तर देव मानूया, तर पण निसर्ग हाच देव आहे. तर निसर्गाने हे संकट माणसाला शेवटची सूचना देण्यासाठी पाठवलेलं आहे असं मला वाटतं की अजूनही विचार कर, शाणा हो, अजूनही शाणा हो. तू ज्या स्वतःच्या भिंती निर्माण केल्या आहेत, स्वतःला तू श्रेष्ठ समजायला लागलाय सगळ्यापेक्षा, तू नाही आहेस. तुझ्यापेक्षा श्रेष्ठ वनस्पती आहेत, प्राणी आहेत, असंख्य किड्या मुंग्या तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, हे समज. पण तरी जर माणूस सावध होणार नसेल करोना नंतर, तर मग आपलं काही खरं नाही. पण आपण पॉझिटिव्ह विचार करू, सगळं छान होईल. थँक्यू. मी सर्व बदलापूर अपडेट्स आणि स्पार्क्स फिल्मच्या सर्व प्रेक्षकांचंही धन्यवाद मानतो आणि राजेश सरांचं तुमचं खूप खूप धन्यवाद की तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला टाइम दिलात आणि त्याबद्दल धन्यवाद सर. एकदा वेळात वेळ काढून पुन्हा एकदा आपण चर्चासत्र तुमच्यासोबत ठेवूया. वेळात वेळ काढून वगैरे बोलू नका, हे असं काही नसतं. आम्हालाही लोकांशी तुमच्याशी गप्पा मारायला आवडत असतात. असं उगाच आव आणणं काय वेळात वेळ काढून वगैरे एवढं कोणी बिझी नसतं. ठरवलं तर सगळ्यांना वेळ मिळतो. तुम्ही मला बोलवलं त्याच्याबद्दल तुमचे आभार. ज्यांनी कोणी बघितलं असेल, बघणार असेल, त्यांचे आभार. आणि तुम्ही असंच आमच्या कलाकृतींवर प्रेम करत राहा आणि छान आनंदी आणि खूप छान जगूया, मजा करूया. थँक्यू व्हेरी मच. लव्ह यू ऑल. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.